जीवनात ही घडी अशीच राहू दे. कोण म्हणतंय मित्रांनो यूट्यूबमध्ये पैसा नाही? यूट्यूबमध्ये पैसा आहे. तुमच्यात जर शून्यातून हे विश्व निर्माण करायची ताकद असेल, आत्मविश्वास असेल ना, तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. आजपर्यंत हे जग ज्यांनी हसला त्यांनीच इतिहास रचला. त्यावेळेस तुमचं संकट येतात ना मित्रांनो, ते तुम्हाला हरवाय नाही येते, तुमची ताकद वाढवण्यासाठी येते ती. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा, महत्त्वाचा आणि काहीतरी जीवनाला एक नवे वळण देणारा आणि एक प्रेरणादायी असा दिवस आहे. आणि असं काही आनंदाचा क्षण, आनंदाचा दिवस जे पाहायला भेटतात ना, हे केवळ फक्त आपण सगळ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळं, आपण दिलेल्या या हृदयातल्या स्थानामुळं. तर मित्रांनो, असा आनंदाचा क्षण म्हणजे असं आहेत का आपल्या चॅनलवर आता 40,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आणि हे 40,000 सबस्क्रायबर म्हणजे ना, या जगासाठी जास्त नाही, पण माझ्यासाठी ते खूप जास्त येते. कारण 40,000 सबस्क्रायबर म्हणजे 40,000 लोकांचं हृदय, 40,000 लोकांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी, आपल्यावर ठेवलेला हा विश्वास आहे. ज्यावेळेस माणूस एक एक रुपया कमवून ज्यावेळेस लाखोची संपत्ती जमा करून ठेवते ना, त्यावेळेस त्याला त्या कमवलेल्या एक एक रुपयाची आठवण राहते. तसा मित्रांनो, म्या एक एक करून शून्यापासून ही माणसं कमवलेत आणि त्या सगळ्यांची जाण या हृदयात आहे. ज्यावेळेस आपल्या या राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनलला मी शून्यातून सुरुवात केली होती ना, त्यावेळेस जेव्हा व्हिडिओ टाकला, तर व्हिडिओ टाकल्यापासून क्षणाक्षणाला सारखा मोबाईल उचकून पाहायचा का आता किती सबस्क्रायबर भेटलं, पुन्हा 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 पाहायचा आणि असा दिवसभरात पाहायचा किती सबस्क्रायबर भेटलं आपल्याला आज. असा करता करता ना मित्रांनो, मला 10 दिवसात एक पण सबस्क्रायबर भेटला नव्हता. एकदम 0 सबस्क्रायबर भेटलं होतं 10 दिवस 10 व्हिडिओमध्ये. आणि मग स्वतःचा व्हिडिओ मी आपल्या इतर मित्रांनी शेअर करायला लागलो व्हॉट्सअप ग्रुपला. आणि मग 12व्या दिवशी कोणाला तरी क्यू आली असेल आपल्या एखाद्या मित्राला आणि त्यांना सबस्क्राईब केला आणि 12व्या दिवशी एक सबस्क्रायबर भेटला. लय आनंद झाला का आपल्या चॅनलवर आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला. मग मजल दर मजल करीत 1 महिन्यामध्ये मला वाटतंय 10 ते 12 सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर झालं. आणि त्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती चालू झाली. आता मी व्हिडिओ बरेच मित्रांना शेअर करत होतो, पण शेअर करून काय होतं मित्रांनो माहिती आहे का, आपलं जे मित्र राहतं त्याला आपण व्हिडिओ शेअर करतोय का नाही, ते आपला व्हिडिओ किती 1 दिवस पाहतील, 2 दिवस पाहतील, सारखं सारखं काय आपलं व्हिडिओ पाहते नाही. आणि मग पुन्हा तीच तेरी तयार झाली. आपण कितीही शेअर केलं तरी लोक पाहत नव्हती, आपलं मित्र सुद्धा पाहत नव्हतं आणि पुन्हा यूज येत नव्हतं, सबस्क्रायबर वाढत नव्हतं. आता सबस्क्रायबर वाढायला यूज लागतात मित्रांनो. आणि मुळात आपली 5 ते 10 एवढंच यूज येतं. कधी कधी 1, कधी 0 असं यूज आपल्याला यायला लागलं. आणि नंतर पुन्हा एकदा सबस्क्रायबर वाढणं बंद झाला. मग अशा वेळेस मित्रांनो काय वाटलं माहिती आहे का, कधी कधी झोपताना असा मनात विचार यायचा का नको तो चॅनल बंद करून टाकायचा. मग त्याच्यावर 1-2 दिवस मी थोडा निगेटिव्ह असल्यामुळं मग बंद झाला, व्हिडिओ टाकायचा बंद केला. पण मी दुसरेच व्हिडिओ पाहत राहायचो. आता काही लोकांचं म्हणजे बरंच चॅनलवाल्यांचं, आमच्या चॅनलवाले मित्र येते का लाखो सबस्क्रायबर, 1000 सबस्क्रायबर, करोडो सबस्क्रायबर असं त्यांचं व्हिडिओ मी पाहायचो. तर त्यावेळेस मला असं वाटतं का ह्याला कसं एवढं सबस्क्रायबर भेटलं, पण त्यांचं व्हिडिओ चांगलं राहायचं. आता मला मुळात मी नवीन असल्यामुळे ना मित्रांनो, मला मुळात व्हिडिओ बनवताच येत नव्हता, थंबनेल बनवता येत नव्हता. ह्या मागच्या वेळेला मी अनेक वेळेस सांगितले, थंबनेल बनवता येत नव्हता, काहीच बनवता येत नव्हता. उगाच 1-2 मिनिटाचा व्हिडिओ टाकायचा आणि कसं तरी आपला वाकडं तिकडं इकडून तिकडून बोलायचा आणि द्यायचा अपलोड करून. ना टायटल, ना टॅग, ना डिस्क्रिप्शन. मग कसं यूज येतील आपण सांगा मित्रांनो. मी कधी कधी ना मित्रांनो झोपताना विचार करायचो
पण एक दिवस झोपताना असा विचार केला, असा निश्चय केला का नाही, आता आपण थांबायचं नाही, आपण हारायचं नाही, एक दिवस आपण यशस्वी नक्की होणार, असा मी विचार केला. मी अनेक म्हणजे काही थोरामोठ्यांची अशी पुस्तकं वाचण्यात यायची मिळाल्या का. कधी-कधी आपलं रामदास स्वामींचं ते एक श्लोक आहे, "प्रयत्न करिता वाळूचे कणर गळिता तेलही गळे." तसंच शाळेत आपलं 10वी पर्यंत शिक्षण झालं आहे. आपण 10वी नापासच आहे मित्रांनो. मग आमचा शिक्षक सांगायचा का कधी हार मानू नका जीवनामध्ये. प्रयत्न हे करीतच राहा. प्रयत्न केल्याशिवाय प्रयत्नार्थी परमेश्वर, अशा गोष्टी, अशा काही म्हणी, असं काही म्हणजे जे काही श्लोक वगैरे मी ऐकलं होतं. आणि असं वाटायचं की हे खरंच खरं आहे का? हे खरं असेल का? पण ह्या गोष्टीवर ना मित्रांनो, मी दृढ विश्वास ठेवला आणि मनाशी एक दिवस मी नक्कीच असा विचार केला का नाही, आपण आता थांबायचं नाही. काय व्हायचं त्या होईल, पण आपण कंटिन्यू आपलं काम चालू ठेवायचा. आणि या सगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत घडतात का आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतात मला माहीत नाही मित्रांनो. पण नक्कीच आपल्या बाबतीत घडत असतील आणि घडत असतील तर मला म्हणजे कमेंटमध्ये सांगा. असो मित्रांनो. मग त्यानंतर आपला काम रेग्युलर आपण चालू केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा एक दुखणं असा का त्या सगळ्यात मोठं दुखणं आहे बरं का मित्रांनो. आणि तो लय निगेटिव्ह विचारांचा दुखणं आहे. ते म्हणजे सामाजिक त्रास. मग लोकं नाव ठेवायला लागली. काय म्हणायचे माहिती आहे का मित्रांनो? हे काही व्हिडिओ बनवितात. याच्यात काहीच होणार नाही. फुकट वेळ वाया घालवतात. असं बोलायला लागली लोकं. मग मला काही जवळचे मित्र सांगायचं. पण मी त्या लोकांना काही म्हणलोच नाही कधी. का आता आपण आपलं काम रेग्युलर चालू ठेवला. मग कधी-कधी नाही का मित्रांनो, मग मला असा विचार यायचा, का समाजानं आहे ना, आता आपण तर काही किरकोळ माणूस आहे, एक झिरो. समाजानं एक चांगलं विचारवंत होऊन गेलं ती. त्याने आजपर्यंत त्यांची नावं आहेत ती. त्यांची चांगले पुस्तकं आहेत, इतिहास रचला आहे त्यांनी. ह्या समाजानं तर तिलाही त्रास दिला आहे. मग आपल्यासारख्या सिंपल माणसाला का नाही समाज त्रास देणार? असा माझ्या मनात विचार आला. मग त्या लोकांकडे लक्ष नाही दिलं. आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का? या समाजात काम करत असताना तुम्ही चांगला करा, वाईट करा, लोकं ह्या बोलतच राहणार आहे ती. आणि निंदकाचे घर असा विषय जरी म्हणतात ना, निंदा झालीच पाहिजे. कारण माझी झाली, तुमची झाली, तर तुम्हाला वाटतं नाही लोकं मला ह्या गोष्टी हसतात, तर मी आणखीन उत्साहानं काम करतोय. समाजाचा असं आहे मित्रांनो, का ज्यावेळेस आता तुमच्या घरामध्ये जर खायला नसेल, तुमची पोरा-सोरा उपाशी राहत असतील, तुमच्या अंगातलं शर्ट जर फाटेल असेल, तर तुम्हाला समाज काही शर्ट घ्यायला का पैसे नाही देणार किंवा तुम्हाला धान्य घ्यायला का तुमची पोरा-सोरा उपाशी आहेत, तुम्हाला पैसे नाही देणार. कारण ज्या गोष्टीला पैसे द्यावे लागतात ना, त्या गोष्टीला कधीच पुढे येत नाही. पण नाव ठेवायला कोणाला तरी पैसे नाही, फुकटचे शब्द आहेत, फक्त खर्चितात लोकं. तर ही काही बोटावर मोजाइतकी लोकं आहेत मित्रांनो. आणि ह्या जगात आहे ना, वाईट लोकं कमी आहेत मित्रांनो, चांगली जास्त आहेत. याचं उदाहरण म्हणजे असा, का हे जग जे चाललंय ना, हे चांगला जास्त आहे म्हणून हे जग तारलं मित्रांनो. असो, तर अशा लोकांकडे पण लक्ष नाही दिला आणि ते लोकं अजूनही पण बोलत आहेत तीच, पण त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं असताना कधीच इथपर्यंत प्रगती नसती झाली. त्यानंतर मित्रांनो, हळू आपला चॅनल मॉनिटाईज झाला. आता काही वेळेस चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत जे काही मला त्रास सहन करावा लागला तो केलाच. मोबाईल तर चांगला नव्हता आपल्याकडं. बोलायची प्रॅक्टिस नव्हती. पण हळू याच्यात मी सुधारणा करीत गेलो. नंतर मला सगळा मोबाईल पाहून काही आमचे मित्र आहेत त्यांनी मला सांगून कसा बोलायचा, कसं टायटल, कसं डिस्क्रिप्शन, कसं टॅग ह्या सगळ्या टाकीत गेलो गोष्टी. नंतर आपला चॅनल चांगला ग्रोथ होत गेला. मॉनिटाईज पण झाला. पण मित्रांनो मॉनिटाईज झाल्यानंतर पुन्हा एकदा बरेच काही प्रॉब्लेमली तोंड द्यावं लागलं. तरी पण लोकं त्या नावं ठेवायचीच. तर मग मॉनिटाईज झाल्यानंतर मात्र चांगला वाटला. प्रत्येकाला एक आनंद वाटतोय. आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम झाल्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतोय. मग त्यानंतर हळू ग्रोथ काही व्हिडिओ मग नंतर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर उत्सुकता होती ती YouTubeच्या पहिल्या पेमेंटची. आता YouTubeमध्ये पैसे भेटतात. YouTubeचा पेमेंट भेटतोय. हे फक्त ऐकण्यात होता. मला काय अनुभवायला आला नव्हता किंवा मी अनुभवला नव्हता कारण मी नवीन होतो. आणि मित्रांनो तो YouTubeचा एक क्रायटेरिया राहतोय
का ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होते ना, त्या टायमाला तुमच्या चॅनलवर जाहिराती लावल्या जातात आणि मग तुमच्या त्या जाहिरातींचं तुम्हाला पैसे भेटतात. मग ज्यावेळेस तुमचं $10 जमा होतील ना, त्या टायमाला तुम्ही गुगल पिन मागू शकतात. गुगल पिन मागायला आपलं येते. तर मग माझ्या चॅनलवर 1 महिन्यानंतर $10 झालं आणि मग मी काय केला, ते गुगल पिन मागायला अप्लाय केली आणि त्यानंतर मला गुगल ॲडसन पिन पण आला. मग त्यानंतर मग आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड ह्या सगळा आपला बँक अकाउंट सगळा व्हेरीफाय करावा लागत आहे, द्यावा लागत आहे. मग मी मोठ्या उत्साहानं त्या सगळ्या गोष्टी केल्या. आमचेच एक मित्र आहेत, त्यांच्याकडून सगळ्या करून घेतला. मला तर काही जमत नव्हता आणि मग त्या सगळा अप्लाय केल्यानंतर मित्रांनो, एक आनंदाची वार्ता 3 ते 4 महिन्यानंतर का यूट्यूबचा पहिला पेमेंट आपला जमा झाला होता आपल्या अकाउंट नंबरवर. लय मजा वाटली. खरंच आणखीन उत्साह वाटला मित्रांनो. आणखीन प्रोत्साहन का खरंच यूट्यूबमध्ये पैसा आहे. तोपर्यंत शंका होती का खरंच आहे का? कारण बरेच यूट्यूबर सांगायचे यूट्यूबमध्ये एवढं पेमेंट भेटलं, तेवढं पेमेंट भेटलं. पण मला पण यूट्यूबचा पहिला पेमेंट आला होता आणि त्यानंतर हळूहळू मग व्हिडिओ जे व्हायरल होत गेलं, आणखीन पेमेंट आला, आणखीन पेमेंट येत राहिलं. त्यानंतर 2-3 पेमेंट मला झालं कंटिन्यू आणि त्यानंतर अनेक व्हिडिओ जे व्हायरल व्हायला सुरुवात झाली. तर हळूहळू सबस्क्रायबर पण भरपूर वाढलं. तर आता या क्षणापर्यंत, या आनंदाच्या क्षणामध्ये 40,600 सबस्क्रायबर आपलं पूर्ण झालं आणि हे केवळ आपल्या सगळ्यांचं योगदान आहे. आणि आम्हाला ही एवढी ताकद जी भेटते ना मित्रांनो, केवळ आपले एक लाईकना, आपल्या एक चांगल्या कमेंटना. म्हणून आपलं पुन्हा पुन्हा आभार मानावं वाटत आहे मित्रांनो. मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवतो आहे आपला आभार मानण्यासाठी. आणि मित्रांनो, हे सगळा करीत असताना आणि आत्तापर्यंत रात्रीचा दिवस केला आहे. रात्रीसुद्धा मग नेहमी आहे का झोपताना विचार करायचा उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा. त्यानंतर तो व्हिडिओ जो आपण बनवतो आहे, तो व्हिडिओ त्याला रात्री झोपताना एडिटिंग करायची, उठून नंतर अपलोड करायचा. रात्रंदिवस ते नाही का लागला नामाचा छंद असं म्हणतात ना, रात्रंदिवस हा छंद. आणि यासाठी नवीन नवीन कॉन्टेंट, चांगलं कॉन्टेंट दिलं तर आपली अर्निंग होते, आपल्याला पेमेंट भेटतात. आणि मग रात्रंदिवस मेहनत केली मित्रांनो त्यासाठी आणि अजूनही करतो आहे. तसंच मित्रांनो, मग ही मेहनत कुठंतरी हिचं फळ भेटत आहे आपल्याला. आणि इतक्या मागे आणि इथून पुढं पण हे लोकनिंदा वगैरे सगळ्या गोष्टीला तोंड देऊन आज इथं आलो आहे आणि या एक आपल्या कष्टाचा चांगला गोड फळ आपल्याला भेटत आहे. त्याचा लय आनंद होतो मित्रांनो. ज्यावेळेस माणूस कष्ट करत आहे आणि त्याचा फळ चांगला भेटत आहे ना त्याला, त्या टायमाला खरंच माणसाला भरपूर आनंद होतो आहे. तर आपण सगळे पण अशीच मेहनत करा. खरंच मी आपल्याला खरंच सांगतो का खरंच यूट्यूबमध्ये भरपूर पैसा आहे. आणि बऱ्याच लोकांनी जो भ्रम आहे का यूट्यूबमध्ये पैसा नाही, पण आहे मित्रांनो. मी स्वतःच्या अनुभवावरून अनेक वेळेस आपल्याला सांगितलं आहे. तर असो मित्रांनो, चला मेहनत करा. यूट्यूबमध्ये कंटिन्यूपणा असावा. भरपूर मेहनत करा आणि शून्यातून तुम्ही पण नक्कीच वर येणार एक दिवस. आणि तुम्हीसुद्धा यशाची पायरी गाठल्याशिवाय राहणार नाही. आज जे मनात निगेटिव्ह विचार आहेत ते काढून टाका आणि रेग्युलर काम करीत राहा. नक्कीच यश येईल मित्रांनो. ज्याप्रमाणे आम्ही पण शून्यातून आलो आहे, अनेक यूट्यूबर मित्र पण शून्यातून आलेत, आपण पण शून्यातूनच वर जाणार आहे ती. तर कष्ट करा, मेहनत करा, कंटिन्यूपणा राहा, ह्याच शेवटपर्यंत सांगायचे. आणि यूट्यूबमध्ये भरपूर पैसे कमवा. यूट्यूबमध्ये आहे मित्रांनो, आजपर्यंतच आहे, पण स्पर्धा आहे सध्या, म्हणून आपणसुद्धा आपलं कॉन्टेंट चांगलं ठेवा. तर मित्रांनो, एवढंच सांगणे. आणि आपल्या सगळ्यांमुळं आम्हाला एवढी जी ताकद आज भेटली, आपल्या एक चांगल्या कमेंटना, आपल्या एक चांगल्या लाईकना. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार. ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.